हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण इथे कर्ली फिश कसं फ्राय करायचं ते बघणार आहोत. कर्ली फिश खूप टेस्टी लागतो. तो असतो काटेरी पण खूप छान आणि टेस्टी लागतो. तर त्याची आता आपण रेसिपी बघूया. तर इथे मी कर्ली फिशचे काही तुकडे घेतलेले आहेत. थोडे तुकडे मी ठेवून दिले आणि थोडेच आता करते आहे, कारण जास्त होते, मोठी होती कर्ली. तर हे खूप फ्रेश अशी मच्छी मला मिळाली होती. तर त्याला मी आता हळद, लाल तिखट आणि काही मसाले लावते आहे. तर ह्याला मीठ टाकते याच्यामध्ये 1 चमचा, छोटा चमचा आहे. नंतर धणे जिरे पावडर, नंतर गरम मसाला आणि मीठ चवीनुसार असं आपण इथे टाकणार आहोत. नंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकतो आहे आपण 1 चमचा. चमचा छोटा आहे त्याच्यामुळे 2 छोटे चमचे घेतले आणि इथे कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आहे माझ्याकडे केलेली वेगळी. तर ती मी घेते. ती अशा पद्धतीने जर फिश केली तर खूप छान आणि टेस्टी बनतं. कारण पुदिन्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि त्यामुळे ते टेस्टी लागतं. तर इथे मच्छी म्हटली की कोकम तर आलंच आणि कोकम नक्कीच वापरा. नाहीतर तुम्ही आमचूर पावडर देखील यूज करू शकता किंवा लिंबू. तर माझ्याकडे कोकम आहे, तर ते मी कोकमचं पाणी याला लावून ते मॅरिनेट केलं आणि इकडे एका पॅनमध्ये मी तेल टाकते आणि त्यावरती आपण ही फिश फ्राय करायला टाकणार आहोत. तर थोडंसं तेल मी टाकलेलं आहे, साधारण 2 चमचे टाकलेलं आहे आणि आता जे मॅरिनेट केलेलं फिश आहे ते त्यावरती आपण टाकणार आहोत. काही लोकं रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून टाकतात, पण मला अशा पद्धतीने केलेलं देखील आवडते. तर मी तुम्हाला ही साधी पद्धत दाखवते आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा करून बघा. खूप छान आणि टेस्टी लागतं. जर तुमच्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण असेल तर ते देखील त्यामध्ये तुम्ही लावू शकता. त्याने अजून टेस्ट वाढते. तर हे मी एका साईडला परतून घेणार आहे आणि एका साईडने ते आता छान शेकलेलं आहे. त्याच्यामुळे मी एक-एक करून हे परतून घेते आहे आणि खूप डेलिकेट अशी फिश असते त्याच्यामुळे ते थोडंसं सांभाळूनच करायला लागतं. तर आणि काटेरी असते. पण जर ती तिरकी कट करून घेतलेली असेल ना, तर नक्कीच त्याच्यामध्ये काटे नसतात. तुम्ही देखील ती अशी आणून बघा फिश, तुम्हाला देखील आवडेल. ती काटेरी असते, पण जी काटेरी फिश असते ना, तीच नेहमी टेस्टी असते. तर मला देखील कर्ली खूप आवडते म्हणून मी घेऊन आले आणि त्याच्यामध्ये एक बांगडा देखील तिने दिला होता. तर तो देखील मी त्याच्यामध्ये टाकला होता. तर ही फिश माझी रेडी झालेली आहे. तर या खायला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात. व्हिडिओ छोटा आहे, पण थँक्स टू ऑल.